तो देखो बच्चा पार्टी, हम लोगों ने, आप लोगों को याद होगा क्या क्या पढ़े हैं, किस हिसाब से पढ़े करके, बराबर आहे. तो चौरस म्हणजे स्क्वेअर आपण अभ्यास केलं होतं. स्क्वेअर काय असतात, सगळेचे सगळे बाजू समान असतात. याचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ काय असते बाळा, बाजूच्या स्क्वेअर म्हणजे इंग्लिश वाले मुलं काय, साइडचा. एरिया म्हणजे काय, तर साइडचा स्क्वेअर. ओके. आणि त्यानंतर याची परिमिती, परिमिती काय असते बाळा, याची परिमिती 4 गुणिला बाजू. म्हणजेच इंग्लिश वाले मुलं काय लक्षात ठेवाल, पेरीमीटर म्हणजे 4 इंटू साइड. ठीक आहे. यामध्ये अगर सपोज तुम्हाला हा कर्ण दिलं असलं, कर्ण काय असलं, कर्ण, सपोज कर्ण, कर्ण काळा म्हटलं तर डायगोनल कधी पण काय लक्षात ठेवाल, कसं काढायचं डायगोनल, कर्ण जर काढायचं असते कर्ण तर √2 इंटू बाजू लक्षात ठेवाल. काय लक्षात ठेवाल, √2 इंटू बाजू असते कधी. ठीक आहे. चौरसाचा कर्ण हा √2 इंटू बाजू असते. म्हणजे डायगोनल म्हणजे काय रे बाळा, डायगोनल म्हणजे काय, √2 इंटू साइड. क्लियर हुआ मैंने क्या किया, ठीक है, क्लियर हुआ क्या किया कि नहीं समझे, √2 इंटू साइड. अब ध्यान दो, अब इसमें भी हम लोगों ने ये √2 इंटू साइड ये याद रखना. ठीक है. आता जर क्षेत्रफळ कर्णाच्या रिगार्डिंग जर आपल्याला काढायचं आहे, क्षेत्रफळ कर्णाच्या रिगार्डिंग जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, तर बघ बाळा, चौरसाचे क्षेत्रफळ कर्णा रिगार्डिंग जर क्षेत्रफळ काढायचं आहे बाळा, तर काय होतं, हा, कर्णाचा वर्ग भागिला 2. नाही समजला, समजला. आणि जर कर्ण, आता काय म्हणतात रे, जर सपोज तुम्हाला कर्ण दिलं असेल आणि बाजू काढा म्हणे, कर्ण दिलं असेल आणि बाजू काढा, तर चौरसाची बाजू बरोबर काय राहणार, कर्ण भागिला √2. हे 4 फॉर्म्युले आपण जे इथे अभ्यास केलेले आहेत ना, जसेचे तसे पाठ ठेवायचे बघा. 4 नाही 5 फॉर्म्युले झाले ना हे. 5 फॉर्म्युल्यावरच आपण सगळं खेळ खेळणार आहोत आता. समजलं का रे सगळ्यांना, किती फॉर्म्युले, 5. तर यावर आधारित आता वेगळे वेगळे प्रश्न बघूया, म्हणजे तुम्हाला डाऊट क्लिअर होऊन जातील. आणि उद्यापासून आपण आपली एक्सरसाइज स्टार्ट करूया. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला प्रश्न काय, की भाई एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर असल्यास परिमिती किती म्हणते. एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर असल्यास परिमिती किती. आता बघा, आता तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या माहिती आहेत है ना. चौरसाची बाजू तुम्हाला किती दिली आहे बाळा, 8 सेंटीमीटर. आता हा बघा, मी तुम्हाला प्रॉपर बेसिक सांगतोय म्हणून प्रत्येक गोष्टी लिहून देतोय, नंतर लिहायची काय गरज नाही. प्रत्येकाच्या 8 सेंटीमीटर राहणार आहेत, मान्य कराल. तर त्यांनी विचारलं तुम्हाला परिमिती सांगा, तर चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला काय आहे बाळा, 4 गुणिला बाजू. तर मग 4 इंटू साइड ना, परिमिती म्हणजे पेरीमीटर. 4 इंटू 8, 8 32. तुमचं उत्तर रेडी आहे. समजलं, असं इतकं चिल्लरच. आता हा इतकं लिहायची पण गरज आहे का तुम्हाला, नाही. डायरेक्ट परिमिती म्हणजे 4 इंटू बाजू करायला पाहिजे होतं आणि तोंडी म्हणू शकत होतो तुम्ही 832 म्हणून, बस खतम. पण आता हे कसं सुरुवात आहे, समजलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला प्रॉपर लिहून देतोय. नाही तर इतकं आपण जेव्हा टेस्ट सॉल्व्ह करूया किंवा जेव्हा क्रॅश कोर्सच्या रिगार्डिंग जेव्हा चालू करू ना आपण, तेव्हा कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही बसणार आहे. धडधडवालाच काम राहणार तिथे. ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रश्न बघ रे बाळा. काय म्हणतोय, की एका चौरसाचे क्षेत्रफळ 196 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. म्हणजे आता क्षेत्रफळ तुम्हाला दिलंच आहे डायरेक्ट त्याने, किती, 196. तर चौरसाची परिमिती सांगा. आता परिमिती सांगण्यासाठी, परिमिती बघा डोकं कसं लावायचं, परिमिती म्हणजे काय असते, 4 गुणिला बाजू असते. परिमिती काय असते, 4 गुणिला बाजू. नाही समजलं मी काय म्हटलं, परिमिती काय असते बाळा, 4 गुणिला बाजू. क्लिअर आहे का, है ना. बाजू तुमच्याकडे आहे का, नाही आहे. तुमच्याकडे क्षेत्रफळ आहे, तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असते रे, चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असते, बाजूचा स्क्वेअर असते. तर आता मला सांग, चौरसाचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलं आहे ना रे, 196. गुड. तर मग हा बाजूचा काय आहे इकडे, स्क्वेअर. स्क्वेअर तिकडे गेला बाळा. आता बाजू मिळेल की नाही मिळेल तुम्हाला, स्क्वेअर तिकडे गेलं म्हणजे अंडर रूट मध्ये गेला.
आणि 196 कोणाच्या बापू आहे? 14चा स्क्वेअर आहे ना बाळा. ठीक आहे, म्हणून याचं बाजू किती आलं तुम्हाला? 14. बाजू मिळालं की नाही मिळालं? मतलब एक तीर से दूसरा शिकार करना है आपको, ये चीज समझ लो. तो ये दिया था, उससे आपने ये पता किया, इससे आप अभी ये पता करोगे. परिमिती. तर 4 गुणिला बाजू किती आहे बाळा आता तुमची? 14. 14 चव. उत्तर तुमचा रेडी. काय बात क्लिअर हुई? असं आयडेंटिफाय करायचं बाळा. समजलं का कसं करतोय आपण? एखादी गोष्ट माहित नव्हती, पण जी गोष्ट दिलेली आहे ना त्यापासूनच आपण एखादी गोष्ट न माहित असलेली काढू शकतो. समजलं का? फक्त गोष्टी लक्षात राहायला पाहिजे आपल्याला, बाबा जे विचारलं आहे त्यामध्ये गरज कशाची? परिमितीमध्ये गरज कशाची होती मला? 4 गुणिला बाजू. 4 तर होतं माझ्याकडे. बाजू आहे का रे? बाजू कसं काढलं आपण? क्षेत्रफळा रिगार्डिंग काढलं. काही डाउट आहे का बाळा? अरे काही डाउट आहे का? चलो नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं. डायगोनल ऑफ अ स्क्वायर इज 12 सेंटीमीटर. किती है डायगोनल? 12 सेंटीमीटर. डायगोनल ऑफ अ स्क्वायर इज 12 सेंटीमीटर. अब ये देखो, ये डायगोनल है, ये डायगोनल है ये डायगोनल म्हणजे कर्ण हा 12 सेंटीमीटर आहे म्हणतो. ठीक आहे, कर्ण्या किती आहे? 12 सेंटीमीटर. तर चौरसाचे क्षेत्रफळ, अरे बघा 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 बघा, कर्ण रिगार्डिंग क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे ना रे. कसं असते? चौरसाचे क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय आहे? तू सांगितला होतास. हा, कर्णाचा कर्ण, हा कर्णाचा स्क्वेअर भागीला 2. हा फॉर्म्युला बघा. कोण सगळे चालते ना? कर्णाच्या स्क्वेअर भागीला 2. तर कर्ण किती आहे बाळा? 12 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता तुम्ही काय करता बाळांनो? 12चा स्क्वेअर 144 करता. नको करा ना, माहिती आहे ना 12चा स्क्वेअर म्हणजे 2 वेळा म्हणतोय ना तो. डोक्यावर 2 म्हणजे 12 गुणिला 12 म्हणजे डोक्यावर 2. बरोबर आहे? डिवायडेड बाय 2. तर बाळा 2 किती जा? 6 जा. हा सोपा आहे की नाही आहे? आता बघ 12 into 6 करा. 12 6 जा किती? 72. 12 6 जा 72 तुमचा उत्तर. आणि तो पण सेंटीमीटरचा स्क्वेअर जरूर द्यायचा. तू 144 डिवायडेड बाय 2 केली असणार बाळा, कारण की 12चा स्क्वेअर 144 होतो. आणि डिवायडेड बाय 6 केली असणार तरी पण येतो उत्तर. ठीक आहे, बोल ना. तुम्ही असं पण करू शकता याला. 144 12चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. सत्यानाश. डिवायडेड बाय 2. 2 7 जा 14 आणि 2 2 जा. तू भागाकारी नसेल केलीस, 2 7 जा आणि 2 2 जा असं केली असणार. खतम का? ठीक आहे, मर्जी तुमची आहे रे बाळा. ठीक आहे, बस सिम्प्लिफाईड ठेवा. भागाकार करण्यापेक्षा गुणाकार करणं कधी छान. ठीक आहे ना? हा लक्षात ठेवायचं. नेक्स्ट. वाव, चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर असल्यास परिमिती किती आहे? गे. इफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर देन फाइंड द पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. बड़ा इथे टेंशन. भाई फार्मूला अपना पेटेंट है. जब अपने को डायगोनल गिवन है और पेरीमीटर पूछ रहा है, इसका मतलब साइड निकालना बेहद जरूरी. बाजू काढणं बहुत जरूरी आहे. कारण की परिमिती म्हणजे काय असते बाळा चौरसाची? 4 गुणिला बाजू. पण बाजू आपल्याला आहेच नाही रे. आपल्याला त्यांना कर्ण दिलाय. तर कर्ण आणि बाजूचा रिश्ता काय आहे? तर बाजू बरोबर कर्ण भागीला काय? नाही, लावा दिमाग. √2. आता कसं आलं? हे लक्षातच ठेवायचं. कर्णाचा आणि बाजूचा रिश्ता काय आहे? तर बाजू बरोबर कर्ण भागीला √2. आणि याच्या आधी आपण जे बघितलं, कर्ण आणि क्षेत्रफळाचा रिश्ता काय आहे? क्षेत्रफळ बरोबर कर्णाच्या स्क्वेअर भागीला 2. हे लक्षातच ठेवायचं. ठीक आहे, रोज आता सकाळी उठल्या उठल्या हे फॉर्म्युले करत चला. समजलं नाही समजलं? चला बघा, आता बघा, कर्ण बाजू काढायचा आहे तुम्हाला. तर बाजू तर माहित नाही, चौरसाचा कर्ण माहित आहे आपल्याला किती आहे? 10 बाय √2. भगवंता, पुरा बयाच काम आहे आता तर हा. कसा? अरे थांबा रे, आत्मा आली रे. बघा, नाही बाळा बरोबरच आहे ते. 20 काही डबल 20 कुठून आलं बाळा इथे? अच्छा, ऑप्शन मध्ये 20 डबल लिहिलं का? घ्या 30. चाल
आता बघ, 10/√2 कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे √2 म्हणजे अपरिमेय संख्या आहे, म्हणजे इरॅशनल नंबर आहे. इरॅशनल नंबर खाली दिसले रे दिसले डायरेक्ट काय करायचं पहा, एक सिस्टीम सांगतोय. खाली ही जर संख्या दिसली अंडर रूट मध्ये, एखादी कोणतीही संख्या असो, मग √3 असो, √5 असो, √6 असो, काही असो, जर खाली ती संख्या दिसली ना बाळा खाली, तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, त्याच संख्येने गुणाकार करायचा आणि त्याच संख्येने त्याच संख्येने गुणाकार आणि त्याच संख्येने भागाकार. समजलं मी काय म्हटलं? सांग समझो. अब मुझे एक बात बताओ, अगर सपोज √4 नीचे रहता तो √4 रहता तो भी वैसेच करते का, गुणाकार √4 आणि भागीला √4? बड़ा का बरं? कारण की √4 हा परफेक्ट नंबर आहे ना रे, परफेक्ट स्क्वेअर आहे ना. √4 म्हणजे कोणाचा बच्चा? समजला? समजला? √2 तसा होत नाही ना बाळा, ठीक आहे. म्हणून त्या संख्येला गायब करण्यासाठी कुठे ना कुठे मी तसं काय करतोय, त्याच संख्येने गुणाकार आणि त्याच संख्येने भागाकार. तर बाय, वरची संख्या वरच्या सोबत, खालची संख्या खालच्या सोबत, तर काय होतो रे, 10√2 डिवायडेड बाय √2 इंटू √2. हेच गलती होते. काय होतं बघा बाळा, मी तुम्हाला सांगितलं होतं, कुठली पण गोष्ट जसं राज इंटू राज कराल तर काय होतो, राजचा स्क्वेअर. तसाच मग √2 इंटू √2 काय होतो, √2चा स्क्वेअर. आणि हे जाणी दुश्मन आहेत ना, रूट आणि स्क्वेअर एका सोबत दिसले तर ते मरतात. काय म्हटलं मी, हा रूट आणि हे जे स्क्वेअर एका सोबत दिसले ना तर बाळा ते मरतात. समजलं? तर मग काय उरलं खाली रे बाळा, 10√, एक मिनिट, काय उरलं खाली, 10√2 डिवायडेड बाय, अरे रूट आणि स्क्वेअर गेले ना तर मात्र 2. समजलं? या प्रश्नाला थोडा व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. तर 2 किती जा, 5 जा, तर उरलं काय बाळा, 5√2. समजला का? म्हणजे तुम्हाला बाजू किती मिळाले, 5√2. तर चला आता काढू नाही शकत, 4 इंटू बाजूच्या ठिकाणी 5√2 म्हणजे काय होणार, 4×5 20√2 तुमची काय येणार, परिमिती येणार भाऊ. काय येणार, परिमिती. आता तुम्ही म्हणाल सर पर्यायामध्ये एकही नाही आहे, शायद मी √2 लिहायला विसरलो. इथं √2 लिहायचं. थांबा 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 थांबा, इसको लेके जाता टुम 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 टुम, और अभी लिखता √2 √2 2√2 और आपका आंसर 20√2. समझे बड़ा? अरे समझ में आया कि नहीं आया, समझ में आया नहीं आया, ठीक है. तो ये अच्छे से एग्जाम्पल्स नोट डाउन कर लेना, ये वाला कैलकुलेशन अच्छे से समझ लेना जो मैंने किया. क्या बताया मैंने, फिर से बता देता, जेव्हा केव्हा खाली √2 असते बाळा, √2 म्हणा किंवा रूट मध्ये असणारी कुठली पण संख्या जर असली परफेक्ट संख्या सोडून, तर त्याच संख्येने गुणाकार आणि त्याचने भागाकार करणे. आणि हा लक्षात ठेवणे की √2 इंटू √2 2 वेळा असतात, म्हणून स्क्वेअर झाले तर रूट मरतो आणि खाली काय उरलं मग, √2 इंटू √2च्या फक्त 2, आणि मग ते मारायला बरं होते. समजलं? क्लिअर आहे ना? त्याच हिशोबाने मग मी काय केलं बघा, 2 किती जा, तर 5 जा. कट केलं की नाही केलं याला बघ, 2 1 जा 2 आणि 2 5 जा. म्हणूनच तर तुमचा 5√2 आला की नाही आला, मग तुमचा बाजू तुम्ही पुट केला, उत्तर आलं. क्लियर है? क्लियर है? ओके. तो मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए, टाटा, बाय बाय.